Okay, in today's session, we'll continue with the comparison between OSI and TCP/IP model, as well as TCP and UDP, and some portion of the addressing mechanism. So, firstly, tell me, am I audible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Oh, sir. Okay. Yes. So, let us start the remaining part of yesterday's class, that is about the comparison of the OSI and TCP/IP reference models. So in between these two, when we compare, so this we know that TCP/IP supports the routing and internet networking, while this OSI reference model only supports networking. So if we see the first difference between these two, OSI and TCP/IP, so at that time we must see about the diagram of the OSI reference model as well as TCP/IP. In OSI reference model, we see there are 7 layers, and in TCP/IP 4 layers. So while using the TCP/IP protocol, we'll use the OSI reference model's 3 different layers: application, presentation, session. So that is called as application layer in the TCP/IP. In a transport layer, OSI reference model the same as TCP/IP, that is always transport layer. नेटवर्क लेयर, यहाँ पर अगर नेटवर्क लेयर है OSI रेफरेंस मॉडल में, तो TCP/IP में वही इंटरनेट लेयर बन जाएगा. त्यानंतर दुसरा जो आहे लेयर खालून दुसरा, तो डेटा लिंक लेयर आहे आणि सोबत सोबत फिजिकल लेयर आहे. या दोघांना कंबाईन करून काय बनतो, इथे लिंक लेयर बनतो. आपण त्याला नेटवर्क ऍक्सेस लेयर म्हणतो किंवा नेटवर्क इंटरफेस लेयर सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, तर हा झाला पहिला डिफरन्स, कंपॅरिझन बिटवीन OSI अँड TCP/IP प्रोटोकॉल. दुसरा डिफरन्स, आता याच्यानंतर आपण जर डिफरन्सेस जर पाहिलेत, तर वन बाय वन थेरॉटिकल डिफरन्सेस जर पाहिले आपण, तर TCP/IP हा आफ्टर द ऍडव्हेंट ऑफ इंटरनेट, जेव्हा इंटरनेट सुरुवात झाली त्यावेळेस हा TCP/IP हा यूज मध्ये आपण घेत होतो. And OSI reference model defined before the advent of the internet. That means when we use just network at that time, this OSI reference model was there. Service interface and protocols were not clearly distinguished. So service interface and protocols were not clearly distinguished in the TCP/IP, while service interface and protocols were clearly distinguished because of these 7 layers. आपण मागे पाहिले ते 7 layers मध्ये. So TCP/IP supports internet networking. TCP/IP हा इंटरनेट वर्किंगला सपोर्ट करतो, तर हा OSI इंटरनेट वर्किंगला म्हणजे इंटरनेटला तो सपोर्ट करत नाही. हा लूजली लेयर्स आहे हा TCP/IP, while it is strict layering to layering. तर हा डिफरन्स आहे दोघांमध्ये, TCP/IP आणि OSI मध्ये, की हा लूजली लेयर आहे, हा स्ट्रिक्ट लेयरिंग आहे. Protocol dependent standard. Protocol dependent standard in the sense that various protocols are used, and every protocol have its own functionality. That is ARP, suppose UDP, TCP, IP. So all these are protocol dependent standard. म्हणजे TCP एकटा काम नाही करत, सोबत त्याला IP लागतो, isn't it? तर इथे प्रोटोकॉल इंडिपेंडंट स्टँडर्ड, प्रत्येक लेयर्स हे इंडिपेंडेंटली इथे वर्क करत असतात, बिहेव करत असतात. ऍक्च्युअली दिस TCP/IP इज मोर क्रेडिबल, while it is less credible. TCP रिलायबली डिलिव्हर्स पॅकेट्स. आता याच्यामध्ये 2 आहेत, TCP आणि IP. तर TCP हा रिलायबली पॅकेट डिलिव्हर करतो आणि IP does not reliably deliver packets, but IP is faster than TCP, कारण की TCP हा कनेक्शन ओरिएंटेड आहे आणि IP हा कनेक्शन लेस आहे. ऑल पॅकेट्स आर रिलायबली डिलिव्हर्ड. आता हा इंटरनेटमध्ये युजच होत नाही,
तर रिलायबिलिटी तिथे स्ट्रिक्ट लेअरिंग असल्यामुळे हा रिलायबली डिलिव्हर्ड करेल. त्यानंतर दुसरा कंपॅरिझन आपण पाहू टीसीपी आणि युडीपी. हे दोन्हीही ट्रान्सपोर्ट लेअरचे प्रोटोकॉल्स आहेत. टीसीपी आणि युडीपी हे दोन्ही ट्रान्सपोर्ट लेअरचे प्रोटोकॉल आहेत. तर याच्यामध्ये फॅक्टर काय आहे? रिलायबिलिटी. हा रिलायबिलिटी जर फॅक्टर आपण पाहिला तर इट इज कनेक्शन ओरिएंटेड, नो डेटा करप्शन वाईल डेटा ट्रान्सफर. ह्या टीसीपी मध्ये ही रिलायबिलिटी आहे, पण युडीपी मध्ये ती नाही आहे, कनेक्शन लेस असल्यामुळे. सो मे बी डेटा करप्शन वाईल डेटा ट्रान्सफर. त्याचा ऑर्डरिंग ऑफ डेटा कसा आहे? मेसेज अराइव्ड इन ऑर्डर. टीसीपी हा कनेक्शन ओरिएंटेड आहे, तर पर्टिक्युलर एक व्हर्च्युअल कनेक्शन पहिले एस्टॅब्लिश होईल आणि त्यानंतर डेटा ट्रान्सफर होईल. वाईल युडीपी नो ऑर्डर मेसेज, कनेक्शन लेस असल्यामुळे जो काही अवेलेबल पाथ असेल त्या पाथने तो डेटा ट्रान्सफर होईल. हेवी लाईट वेट, हेवी वेट किंवा लाईट वेट काय आहे याच्यामध्ये? तर इफ ऑर्डर मिस देन इट रिक्वायर्स टू बी बट बॅक. जर ऑर्डर मिस झाली तर मग मात्र आपल्याला परत एकदा ऑर्डरिंग करावं लागेल, त्याला म्हणून बट बॅक. सो नो ऑर्डरिंग ऑफ मेसेज, नो ट्रॅकिंग कनेक्शन. इथे ऑर्डरच नाही आहे, रॅन्डमली पॅकेट्स आर ट्रान्समिटेड ऑन द स्पेसिफिक रूट. स्ट्रीमिंग और डेटाग्राम. याच्यामध्ये डेटाग्राम यूज होतो. डेटा इज रीड ॲज अ स्ट्रीम. देर मे बी मल्टिपल पॅकेट्स पर रीड कॉल व्हाईल पॅकेट्स आर इंडिव्हिज्युअली. युडीपी मध्ये पॅकेट यूज केल्या जाते, वन पॅकेट पर कॉल, व्हाईल इन टीसीपी स्ट्रीम्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ पॅकेट. एक्झाम्पल काय असेल आता इथे? तर आपण WW यूज करतो, ईमेल यूज करतो, FTP, HTTP, टेलनेट, SMTP. हा कनेक्शन पहिले एस्टॅब्लिश करू आणि त्यानंतर डेटा ट्रान्सफर. व्हाईल युडीपी DSCP, VoIP, DNS, NFS हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत जे युडीपी मध्ये यूज केल्या जाईल. सो दिस इज अबाउट द कंपॅरिझन बिटवीन द OSI अँड TCP/IP and also TCP and UDP. So you can compare IP with UDP, then IP with TCP. Okay, so that may be asked in a question paper about the differences or comparison between all these factors. Now let us start the next point, that is addressing mechanism. आता इथे ऍड्रेसिंग मेकॅनिझम आपण जेव्हा यूज करतो त्यावेळेस इट इज रिलेटेड विथ इन नेटवर्क लेअर ऍड्रेस, इंटरनेट लेअर ऍड्रेस. दॅट मीन्स वी आर टॉकिंग अबाउट द IP ऍड्रेस. आता ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये आपण ऍड्रेसिंग मेकॅनिझम मध्ये आपण IP ऍड्रेसिंग बद्दल बोलणार आहोत. तर आपल्याला तर सहज IP ऍड्रेस म्हणजे काय हे माहितच आहे, दॅट इज अ लॉजिकल IP ऍड्रेस. आता त्याचे दोन टाईपचे IP ऍड्रेस असतात, दोन टाईपचे ऍड्रेसिंग असतात. एक असेल लॉजिकल ऍड्रेस, एक असेल फिजिकल ऍड्रेस. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस मध्ये? सिंपल एक्झाम्पल घेतो मी लॉजिकल ऍड्रेसचं. IP ऍड्रेस इज द लॉजिकल IP ऍड्रेस, लॉजिकल ऍड्रेस. तर लॉजिकल ऍड्रेस आणि फिजिकल ऍड्रेस मध्ये काय फरक आहे? आपण एक फिजिकल ऍड्रेसचा एक्झाम्पल घेऊ पहिले. ठीक आहे, कम्प्युटर डिपार्टमेंट अमरावती. कसं जाणार तुम्ही? कम्प्युटर डिपार्टमेंट अमरावती, that is physical address. Physically computer department is present in Amravati. How many computer departments are there in Amravati? I'm not talking about Punjabrao Deshmukh Polytechnic's computer department, no, I'm talking in general. पण that is physical address. पण जर का मी लॉजिकल ऍड्रेस म्हटलं तर एक स्पेसिफिक ऍड्रेस, डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक शिवाजीनगर अमरावती, म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती, शिवाजीनगर अमरावती. हे हा काय आहे? हा लॉजिकल ऍड्रेस आहे. सो स्पेसिफिकली दॅट पर्टिक्युलर डेटा पॅकेट्स आर सेंट टू द ओव्हर दॅट वन. बट फिजिकल ऍड्रेस मस्ट बी देअर. तो मॅप व्हायला पाहिजे. फिजिकल ऍड्रेस हा लॉजिकल ऍड्रेस सोबत मॅच व्हायलाच पाहिजे. हा लॉजिकल ऍड्रेस कन्वर्ट्स इनटू फिजिकल ऍड्रेस देन. सो दॅट इज ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल आपण पाहिला मागच्या वेळेस ARP मध्ये. तर इथे हा जो फिजिकल ऍड्रेस आहे त्याचा एक्झाम्पल आहे मॅक ऍड्रेस, आणि IP ऍड्रेस हा एक्झाम्पल आहे लॉजिकल ऍड्रेसचा.
लक्षात ठेवा नेहमी. मॅक ऍड्रेस म्हणजे फिजिकल ऍड्रेस, लॉजिकल ऍड्रेस म्हणजे आयपी ऍड्रेस. मॅक ऍड्रेस नेव्हर चेंज व्हाईल फिजिकल ऍड्रेस फिजिकल ऍड्रेस किंवा मॅक ऍड्रेस नेव्हर चेंज व्हाईल लॉजिकल ऍड्रेस मे चेंज. दॅट मीन्स होस्ट आयडी. नेट आयडी आणि होस्ट आयडी, आयपी ऍड्रेसचे दोन पार्ट्स असतात, नेट आयडी आणि होस्ट आयडी. आपण ते पाहू आता. नेट आयडी कोणता आणि होस्ट आयडी कोणता. तुम्हाला त्याची कल्पना दिलेली आहे मी आधी. लेफ्ट साइडचे 3 ऑक्टेट्स म्हणजे क्लास सी मध्ये हे नेट आयडी आहे आणि शेवटचा जो ऑक्टेट आहे तो होस्ट आयडी आहे. तर ऍड्रेस स्पेस काय आहे? ऍड्रेस स्पेस, हाऊ मेनी ऍड्रेसेस आर अकोमोडेटेड इन अ पर्टिक्युलर नेटवर्क. So that is called as address space. A protocol like IPv version 4 that defines addresses has an address space. IPv4 address define करतो. तो जे number of addresses झाले त्याला address space. So address space is what? It is a total number of addresses used by the protocol. Protocol किती use करतो? IP addresses. So that is called as address space. So remember these 2 lines. Address space is the total number of addresses used by the protocol. So if, for example, if a protocol uses B bits to define an address, the address space is 2 raised to power B. किती ऍड्रेस यूज करताय तो? B बिट्स म्हणजे काय? 8 बीट असेल, 16 बीट असेल, 24 बीट असेल किंवा 32 बीट असेल. 2 raised to power that particular number of bits. So that is nothing but an address space, because each bit can have 2 different values, 0 or 1. So here IP uses in general आपण हा पाहिला defines address space IPv4. तर IP address space म्हणजे काय? तर total number of addresses used by the protocol. आणि तो कसा, फॉर एक्झाम्पल आपण घेतला की जर का बी बिट्स असतील तर 2 raised to ऍड्रेस स्पेस कसा डिफाईन होईल? 2 raised to power B. ठीक आहे. तर आता इथे जेव्हा आपण IPv4 घेऊ, IPv4 चा लेंथ किती आहे? इट इज 32 बीट. किती आहे तो? 32 बीट आहे. 32 बीट कसा? प्रत्येक ऑक्टेट, हे 4 ऑक्टेट आहेत, प्रत्येक ऑक्टेट हा 8 बीटचा असतो म्हणून त्याला ऑक्टेट म्हणतो आपण. 8 बीट प्लस 8 बीट प्लस 8 बीट प्लस 8 बीट टोटल झाले 32. ठीक आहे. तर हे 32 बीट ऍड्रेस. हा नेहमी लक्षात ठेवा. IPv4 इज 32 बीट ऍड्रेस. इट युजेस 32 बीट ऍड्रेस. दॅट मीन्स द ऍड्रेस स्पेस किती असेल आता याचा? 2 raised to power 32. म्हणजे इतके ऍड्रेसेस आपण यूज करू शकतो हा IPv4. So that depends on the type of protocol. IPv6 असेल तर 2 raised to power 128 because IPv6 uses 128 bit address. इथे आपण सध्या IPv4 बद्दल बोलत आहोत. तर IPv4 किती यूज करतो? 32 बीट करतो. तर 2 raised to power 32 बीट. तर हा त्याचा टोटल ऍड्रेस स्पेस झाला. that means more than 4 billion. More than 4 billion address can be used. But that 4 billion address also insufficient. We'll see in next semester how we can overcome this inefficiency of address spaces. आता इथे जर पाहिलं तुम्ही ऍड्रेस स्पेस तर वेगवेगळे टाईपचे ऍड्रेस चे क्लासेस असतात. हा एक जर क्लास घेतला ए क्लास तर त्याचा ऍड्रेस स्पेस पहा किती आहे. बी जर घेतला तर त्याचा ऍड्रेस स्पेस 50% आहे. सी जर घेतला तर तो 3 ऑक्टेट येऊन जाईल 2 raised to power 24. त्यानंतर 2 raised to power डी असेल आणि ई असेल तर 2 raised to power जे काय असेल त्याचा तो ऍड्रेस स्पेस असा यूज केला जाईल. नंतरचा पार्ट आहे नोटेशन. So there are 3 common notations. 3 common notations in the sense how that addresses can be defined or notified. So that binary notation, dotted decimal notation and hexadecimal notation. Binary notation ला आपण base 2 म्हणतो. डॉटेड डेसिमल ला आपण 256 बेस 256 म्हणतो आणि हेक्साडेसिमल ला आपण बेस 16 म्हणतो.
ठीक आहे. पण आपण सध्या काय करतो, दॅट मीन्स मोस्ट प्रिव्हिलंट इज this one. We can easily remember this one. You cannot remember binary notation because it is lengthy. 32 bit is there. It is very difficult to remember that binary notation. Hexadecimal notation is not used in IPv4. Actually, that is in IPv6. So remains there is one remaining, that is base 256. That is dotted decimal notation. तर डेसिमल नोटेशन मध्ये तो आपण कन्व्हर्ट करून त्याला लक्षात ठेवू शकतो. जसं मी आता एक्झाम्पल देतो तुम्हाला 192.168.1.1. सो दॅट इज डॉटेड डेसिमल नोटेशन. व्हॉट अबाउट बायनरी नोटेशन? आय डोंट नो, बिकॉज आय हॅव टू कन्व्हर्ट दॅट 192 इंटू बायनरी. त्याला आपल्याला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. डॉट 168 त्याला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. 1 त्याला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. आणि शेवटचा 1 त्याला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. एकदम सिंपल गोष्ट आहे. त्याच्यामध्ये 2 जे काय असेल 32, 24 ह्या पद्धतीने आपल्याला त्याला कन्व्हर्ट करता येईल. तर 128, 64, 32, 8, 4, 2, 1 ह्या पद्धतीने तुम्ही जर का त्याला लक्षात ठेवलं, तर यू कॅन इझिली कन्व्हर्ट दॅट बायनरी टू डेसिमल, dotted decimal, or binary dotted decimal notation to binary notation. Okay, so it is very easy if you remember in such a way. 128, 64, 32, 16 हा चारचा ग्रुप. त्यानंतर 8, 4, 2, 1 झाले टोटल 8. जिथे 1 असेल तिथे तो घ्यायचा, जिथे 0 असेल तो 0च ठेवायचा. मल्टिप्लिकेशन अँड ऑपरेशन, बायनरी नोटेशन. या बायनरी नोटेशन मध्ये बेस 2 हा बायनरी नोटेशन मध्ये आपण यूज करतो. बायनरी नोटेशन मध्ये बेस 2 असतो. सो इट डिस्प्ले 32 बीट. IP address is displayed as 32 bit. So to make the address more readable, one or more spaces is usually inserted between each octet. Octet म्हणजेच काय? 8 bit. आपण काय स्पेस म्हणून काय यूज करतो? या डॉट यूज करतो. ठीक आहे. सो दिस वन. सो इच ऑक्टेट इज ऑफन रेफर्ड ॲज बाईट. आपण त्याला बाईट म्हणतो बिकॉज इट इज 8 बीट. 8 बीट म्हणून तो एक ऑक्टेट आहे तो. सो इट इज कॉमन टू हिअर अँड IPv4 address referred as 32 bit address, 4 octet address or 4 byte address. Example काय त्याचा? This one. So this is 8 bit. This is another 8 bit, another 8 bit, another 8 bit. So total 32 bits. हे 32 बिट्स इथे होतील कारण की हा 8 बीट आहे, हा 8 बीट आहे, हा पण 8 बीट आहे आणि हा पण 8 बीट आहे. टोटल 32 बीट झाले. आणि ह्या 2 बाईटच्या मध्ये काय असेल? डॉट असेल. इथे आपण डॉट टाकतो, इथे डॉट टाकतो आणि इथे पण डॉट टाकतो. ठीक आहे. आता याला इझिली कन्वर्ट करता येईल. कसं? 0 म्हणजेच 128, इकडे 128, इथे 64. आता इथे 128 जर लिहिला मी तर 128 इथे काय असेल? 0 असेल. पण 64 काय असेल? इथे 1 आहे म्हणजे 64. सो 0 प्लस 64 प्लस इथे काय असेल आता? 32. कारण की इथे 1 आहे. परत इथे 16, 1 असल्यामुळे 16 प्लस इथे काय? 16 नंतर 8, पण इथे 0 आहे त्याच्यामुळे आपण तो घेणार नाही. त्यानंतर 4 येतो इथे. 4 into 1 4 प्लस 2 0 घेणार नाही आणि शेवटी 1. आता यांची बेरीज करा तुम्ही, तो हा नंबर येऊन जाईल. जे काही याचं आउटपुट मिळेल दॅट इज डॉटेड डेसिमल ऑर 250 बेस 256. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला इझिली कन्व्हर्ट करता येईल फ्रॉम बायनरी नोटेशन टू डेसिमल नोटेशन, डॉटेड डेसिमल नोटेशन अँड वाईस वर्सा. ठीक आहे. मग डॉटेड डेसिमल नोटेशन आपण कसं पाहणार? डॉटेड डेसिमल नोटेशन इट इज बेस 256. So to make IPv4 address more compact and easier to read, it is very easy to read. Instead of that
001110. An IPv4 version is usually written in a decimal form with the decimal point dot separating the byte. त्या याच्यामध्ये जसं आता इथे एक्झाम्पल पहा तुम्ही 128.11.3.31 प्रत्येकाच्यामध्ये काय असेल डॉट असेल. सो दिस फॉर्मॅट इज रेफर्ड ॲज डॉटेड डेसिमल notation. So this particular figure shows IPv4 address. So that is in a dotted decimal notation. Because each octet is only 8 bit. हा एक ऑक्टेट आहे. हा किती बिटचा आहे? हा 8 बिटचा आहे. Each number in the dotted decimal is between 0 to 255. हा मॅक्सिमम 255 आणि मिनिमम 0. तर याच्यामध्येच हा राहतो म्हणून आपण म्हणतो त्याला 255च्या वर आपण आपल्याला कुठलाही ऍड्रेस देता येत नाही. म्हणजेच काय की 128 प्लस 64 प्लस 32 प्लस 16 प्लस 8 प्लस 4 प्लस 1 याचा जर आपण ऍडिशन केली तर 255 होतो. ठीक आहे. तर हा असा बायनरी नोटेशन मध्ये आहे. त्याला डॉटेड डेसिमल नोटेशन मध्ये ह्या पद्धतीने आपल्याला कन्व्हर्ट करता येईल. मी मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 128 प्लस 64 प्लस 32 प्लस 16 प्लस 8 प्लस 4 प्लस 2 प्लस 1 जिथे जिथे असेल. आता इथे पहा 1 असेल तिथे आपण तो घेणार आणि 0 असेल तो आपण इग्नोर करणार. इथे पहा शेवटचा काय असतो? हा 128 प्लस बाकीचे काय आहेत 000. तर काही अर्थच नाहीये त्याला ऍड करण्यात, म्हणून इथे काय आला 128 आला. तसं 11 आला. हा 8 2 1 11. हा 3 काय 2 1 आणि हा 31 8 4 2 1 आणि इथे ऍक्च्युली 16 आहे. 16 8 4 2 1 हा झाला 31. तर अशा पद्धतीने आपण डॉटेड डेसिमल नोटेशन मध्ये आपण आयपी ऍड्रेसेस यूज करतो. आयपी ऍड्रेसिंगचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला डिफाईन करतो. क्लासफुल आयपी ऍड्रेसिंग आणि क्लासलेस आयपी ऍड्रेसिंग. क्लासफुल आयपी ऍड्रेसिंग आपण इथे सध्या क्लासफुल आयपी ऍड्रेसिंग पाहू आपण. तर क्लासफुल आयपी ऍड्रेसिंग मध्ये सगळे क्लासेस आपण डिफाईन करतो आणि क्लासलेस आयपी ऍड्रेस मध्ये आपण कुठल्याही प्रकारचा क्लास डिफाईन करत नाही. म्हणजे क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी जसे इथे क्लासेस आहेत 5 डिफरंट क्लासेस आहेत. तर क्लासलेस मध्ये आपण तो करणार नाही. शेजल वानखडे सर मी ते डिस्कनेक्ट झाली होती म्हणून. बरोबर. ओके. इन क्लासफुल ऍड्रेसिंग IP addresses when started a few decade ago use the concept of classes. आता ऍक्च्युली आपण या पर्टिक्युलर इरामध्ये क्लासफुल ऍड्रेसिंग आपण सहसा यूज करत नाही. बिकॉज क्लासफुल ऍड्रेस हे लिमिटेड ऍड्रेस आहे आणि क्लासलेस हा अनलिमिटेड आहे. तर आता इंटरनेटचे युजर एवढे झालेले आहेत की तिथे क्लासेसची क्लास ऍड्रेसिंगची कमतरता पडत आहे. तर डिस्क्रिपन्सी इन द ऍड्रेसिंग. तर तिथे ऍड्रेसिंग कमी असल्यामुळे क्लासलेस आयपी ऍड्रेसिंग वर आपण आता स्विच झालेला आहोत. पण आपल्याला क्लासफुल ऍड्रेसिंग हे शिकावं लागणारच आहे यासोबत. सो आयपी ऍड्रेसिंग दिस आर्किटेक्चर इज कॉल्ड ॲज क्लासफुल ऍड्रेसिंग वेअर द क्लासेस आर युज्ड. त्यानंतर 1990च्या नंतर हे क्लासलेस ऍड्रेसिंग इंट्रोड्यूस झाले. दॅट सुपरसीड्स द ओरिजिनल आर्किटेक्चर. तर याचे आर्किटेक्चर कशावर डिपेंड आहे? ह्या क्लासेसवर आहे. क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास सी हे असे क्लासफुल ऍड्रेसिंग आपण ह्या ऍड्रेस स्पेस मध्ये वापरतो. तो ऍड्रेस स्पेस मध्ये जे काही क्लासेस आपण यूज करू, ऍड्रेसिंग यूज करू, दॅट इज क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास सी. Each class occupies some part of whole address space.
आपण मागे ते डायग्राम पाहिले ना की स्पेस क्लास ए साठी पूर्ण स्पेस आहे, क्लास बी साठी 50% आहे, क्लास सी त्याच्यापेक्षा थोडी जास्त नेटवर्क ऍड्रेस साठी, आणि तसे तसे होस्ट ऍड्रेसेस हे कमी कमी होत जातात. सो दिस वन रिकग्नायझिंग क्लासेस. आता क्लासेस कसे रिकग्नाइज करायचे, कसं ओळखायचं की हा क्लास ए आहे, क्लास बी आहे, क्लास सी आहे. इथे पहा आता पहिला बाईट जो आहे, टोटल 8 बाईट आहेत ना, हे महत्वाचं आहे कारण की हा 6 सेमिस्टर पर्यंत तुम्हाला काम पडणार आहे याचं, आणि त्यानंतर सुद्धा. तर 5th सेमिस्टरमध्ये तर पूर्ण चॅप्टरच आहे, पूर्ण सब्जेक्टच आहे याच्यावर, ह्या क्लासेसवर. तर लक्षात घ्या सगळ्यांनी, क्लास ए मध्ये पहिला जो ऑक्टेट असतो तो नेट आयडी असतो, पहिला बाईट हा नेट आयडी असतो, आणि बाकीचे 3 जे बाईट आहेत, 3 ऑक्टेट आहेत, ते काय असतात, होस्ट आयडी असतात. म्हणजे एखाद्या कम्प्युटरला जर का रिकग्नाइज करायचं असेल, त्याला नाव द्यायचं असेल किंवा त्याचा आयपी ऍड्रेस ठरवायचा असेल, तर त्याचा 24 बीटचा तो नाव असेल. तर नेटवर्कचा ऍड्रेस कसा असेल, हा 8 बीटचा असेल फक्त. आपण तो बायनरी मध्ये किंवा डेसिमल मध्ये आपण त्याला recognize करू शकतो. So in the binary notation, the first few bits can immediately tell us the class of the address. तर पहिल्या आधी आपण पाहून घेऊ क्लासेस, हे 5 क्लासेस. ऍक्च्युली आपण 3च क्लास इथे यूज करतो, डी आणि ई. हा मल्टीकास्ट ऍड्रेस आणि रिझर्व फॉर फ्युचर यूज, हे सध्या आपण यूज करत नाही याला. रिझर्व आहे क्लास ई, आणि हा मल्टीकास्ट साठी आहे क्लास डी. तर इथे the value of the first byte can give the class of an address. ठीक आहे. तर पहिला बाईट जो आहे तो क्लास ए डिफाईन करतो. 2 बाईट जर यूज होत असतील एखाद्या क्लासमध्ये तर आपण त्याला क्लास बी म्हणू, आणि 3 बाईट जर काही यूज होत असतील एखाद्या क्लासमध्ये तर त्याला क्लास सी म्हणू. ठीक आहे. तर इथे होस्ट आयडी किती बीटचा असतो क्लास सी मध्ये, 8 बीटचा. होस्ट आयडी किती बीटचा असतो क्लास बी मध्ये, तर हा 16 बीटचा. आणि होस्ट आयडी किती बीटचा असतो क्लास ए मध्ये, तर 24 बीटचा. कसा ओळखायचा सर? हा सर मग ते आता होस्ट आयडी जे आहे क्लास ए मध्ये किती मोठा असते ना, तर मग तो त्याला डॉट्स नसते का मधात, मग एक मोठा नंबर दिलेला असणार का? नाही 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 नाही, तसं नसते ते. 3 बाईट मिळून एक आयडी बनतो ना, डॉट तर राहणारच आहे, डॉट शिवाय ते सेपरेशन होऊ शकत नाही. ठीक आहे, ते पाहू ना आपण. क्लास ए कसा आयडेंटिफाय करणार, सध्या आता आपण आयडेंटिफाय करू. क्लास ए ला कसं आयडेंटिफाय करणार, जर फर्स्ट बाईट मधला फर्स्ट डिजिट, फर्स्ट बीट हा जर 0 असेल तर त्याला डेफिनेटली तुम्ही क्लास ए म्हणू शकता. हे तुम्हाला आता पाठच पाहिजे, बाकीचे तुम्ही विसरून जा. सेकंड बाईट, थर्ड बाईट, फोर्थ बाईट सध्या तुम्ही बाजूला ठेवा. पण क्लास ए मध्ये पहिला बीट फर्स्ट बाईट मधला पहिला बीट हा 0 असेल तर तो क्लास ए आहे. ठीक आहे. क्लास बी मध्ये कसं आपण आयडेंटिफाय करणार, जर पहिला बीट हा 1 आहे आणि दुसरा बीट हा 0 आहे, तिसऱ्या बीट पाहायचं काय कामच नाही तुम्हाला, कारण की कुठंच मॅच होत नाही. इथे पहा तुम्ही 1-0 कुठे येतो का, 1-0 परत नाही येत. क्लास सी कसा ओळखायचा, पहिले 2 बीट, पहिल्या बाईट मधले पहिले 2 बीट हे 1 आहेत आणि तिसरा बीट हा 0 आहे, तर क्लास सी. क्लास डी कसा ओळखायचा, पहिले 3 बीट 1 आहेत आणि चौथा बीट हा 0 आहे, आणि क्लास ई मध्ये सगळे बीट जर का 1 असतील तर त्याला क्लास ई म्हणू आपण. ठीक आहे. तर इथे आता मी थांबतो. आपण पुढच्या वेळेस परत एकदा याला रिवाइज करून परत एकदा आपण घेऊ. ठीक आहे. तर इथे मी थांबतो आणि अटेंडन्स घेतो आता.